पुण्यातील नवले ब्रिजवर मागच्या गुरुवारी एक मोठा अपघात घडला होता आणि या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता। हा जो वरून येणारा रस्ता दिसतोय तो मंगळवेढ्याहून खाली मुंबईच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि त्याच मार्गाच्या मध्ये बरोबर हा अपघात झाला होता। खरे तर एक कंटेनर होता जो राजस्थानचा होता आणि तो कंटेनर या वरच्या बाजूने मुंबईच्या दिशेने चालला होता आणि त्याच कंटेनरच्या मध्ये एक तो कंटेनर वरून आला आणि वरून येत असताना त्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं जात आहे। खरे तर अनेक जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे ते जो चढ आहे त्या चढावरून येताना आपल्या गाड्या न्यूट्रल करतात आणि न्यूट्रल केल्यानंतर त्या गाड्यांचं जे नियंत्रण आहे ते सुटलं जातं। तशाच प्रकारे या ड्रायव्हर कडून सुद्धा झाल्याचं सांगितलं जातं आणि तो ड्रायव्हर हा नवले ब्रिज वरने येत असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि वरून येत असताना हे जे बॅरिकेड दिसतात तुम्हाला त्या बॅरिकेडच्या वरील आता तिथून गाड्या हटवल्या आहेत परंतु तिथून त्यानं गाड्यांना उडवण्यास सुरुवात केली होती। ते हा जो खालचा परिसर आहे तिथून जो खालचा परिसर आहे तिथपर्यंत त्याने गाड्यांना गाड्या उडवल्या होत्या आणि याच दरम्यान जो कंटेनर होता अपघातग्रस्त त्या कंटेनरच्या आणि दुसऱ्या कंटेनरच्या मध्येच एक गाडी आली आणि या गाडीचा जो स्फोट आहे तो स्फोट झाला। ती गाडी होती CNG न भरलेली त्यामुळे त्या गाडीनं बरोबर मध्ये चेंबल्यानंतर पेट घेतल्यानंतर एक मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यावर त्या ज्या गाडीतील 5 जण जो ट्रक चालक आहे अपघातग्रस्त तो आणि त्याच्या साईडला बसलेला क्लीनर हे अक्षरशः जळून खाक झाले। तसंच त्या ट्रक ड्रायव्हरनं वरच्या साईडला अनेक गाड्यांना उडवलं होतं त्यातील एक जणाचा असे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता। जो गाडी आहे गाडीनं जेव्हा पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर जेव्हा घटनास्थळी पोलीस आले तेव्हा पोलिसांना एक विदारक असं चित्र दिसलेलं की अक्षरशः त्या लोकांचा कोळसा झाला होता। या अपघातात कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ तर कोणाचा नवरा गेला होता। तसेच एक लहान चिमुरडी 3 वर्षाची तिचा सुद्धा मृत्यू झाला होता। खरे तर अपघात झाल्यानंतर अपघाताच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन हल्लं। प्रशासनाने तातडीची बैठक बोलवली। अनेक नेते अपघातस्थळी आले, त्यांनी भेट दिली आणि बैठका सुद्धा घेतल्या। बैठका घेतल्यानंतर त्यात काही उपाययोजना सुचवण्यात आल्या की या पुलावर आता जे गतिरोधक आहे जे रबरचं जे गतिरोधक आहे ते बसवण्यात यावं। स्पीड गनची जी संख्या आहे ती वाढवण्यात यावी। तसेच हा जो रूट आहे एकूण 8 किलोमीटरचा हा जो उतार आहे त्या उतारावर प्रत्येक 500 मीटरला एक गतिरोधक बसवा असंही सांगण्यात आलं। तसेच जे ट्रक आहेत ते त्यांचा लोड हा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर चेक करावा आणि त्यानंतर जे ट्रक नियमात बसणार नाहीत तसेच जे ट्रक आपले कायदे मोडतील त्या ट्रकवर पुढच्या टोल नाक्यावर कारवाई करण्यात यावी असा सुद्धा त्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला। या प्रस्तावानंतर अजूनही म्हणजे आज 1 आठवडा झालाय अजूनही या पुलावर कोणत्याही उपाययोजना तसेच जे गतिरोधक बसवण्यात यावे किंवा स्पीड गन आणि अजून काही उपाययोजना सांगितल्या होत्या त्या कुठल्याही उपाययोजना झाल्याचं अद्यापही दिसत नाही। खरे तर या पुलावर यापूर्वी सुद्धा अनेक अपघात झाले होते। 2022 साली एक रस्ते अपघात समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीने पुलावर जे अपघात आहेत ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या होत्या।
आणि त्या ज्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर रस्त्यांवरील अपघात कमी होतील असे सांगितलं जात होतं, परंतु कुठलाही अपघात कमी झाल्याचं दिसत नाही. गेल्या 5 वर्षात नवले पुलावर एकूण 257 अपघात झाले आणि त्या 257 अपघातात 115 जणांचा जीव गेल्याचं दिसत आहे. खरे तर बंगळुरू आणि मुंबईच्या मार्गावर हा पुण्यात असलेला नवले ब्रिज आहे आणि या नवले ब्रिजवर तीव्र उतार असल्याचं दिसत आहे. या ब्रिजवर जेव्हा अवजड वाहनं येतात तेव्हा त्यांना नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीण जातं. खरं तर त्या गाडीवर नियंत्रण त्यांना राहत नाही किंवा एक प्रकारे म्हणता येईल की त्यांना गाडी चालवणं या नवले ब्रिजवरून कठीण होऊन जातं. तसेच या ब्रिजच्या शेजारी जे भाग आहे म्हणजे कोथरूड आहे, कात्रज आहे, सिंहगड आहे, तसेच वरच्या साईडला जांभूळवाडी आहे, नरे आहे आणि या भागातून अनेक लोक रोज पुण्यात येत असतात आणि पुण्यात येत असताना या रोडवर प्रचंड वर्दळ असते. तसेच या जो महामार्ग आहे या महामार्गाच्या कडेने सर्व्हिस रोड आहे, या सर्व्हिस रोड वरून सुद्धा प्रचंड वर्दळ आहे. आता तुम्ही बघू शकता की हा एक सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोड वरून वाहनं कोणत्याही परिस्थिती म्हणजे वाहनं कशीही कुठूनही येत असतात. आता उद्योग मंत्री उदय सामंत येथे असल्याने सध्या येथे ट्रॅफिक पोलीस दिसत आहेत, परंतु हा जो रोड आहे इथे आपण महामार्गावर येतो तेव्हा कुठलाही गतिरोध असल्याचं दिसत नाही. त्यामुळे वाहनं कशीही कोणत्याही स्पीडनं येत असतात, वरून वाहने येत असतात, तिकडून वाहने येत असतात. इथे कुठल्याही प्रकारचं वाहतूक पोलिसांचं राष्ट्रीय महामार्गाचं नियंत्रण असल्याचं दिसत नाही किंवा याच्याकडे जेव्हा अपघात होतात तेव्हाच अनेक प्रशासन जाग होतं. राष्ट्रीय महामार्ग असो किंवा पुणे महापालिका असो, पोलीस असो, हे अपघातानंतरच जागे होताना दिसतात. रस्त्यावर वारंवार अपघात होत असतील तर त्या रस्त्याची जी रचना आहे ती सुद्धा सदोष असते. वारंवार अपघात होत असल्यामुळे नवले ब्रिजवर जे अपघात होत आहेत त्यावर त्याची रचना आहे ती सदोष असल्याचं महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. महामार्ग जे राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे, त्याच्याकडून सांगण्यात आलं आहे, परंतु त्याचा तीव्र उतार जो कमी करणं तो अशक्य असल्याचं महामार्गाकडून सांगण्यात आलं आहे. प्रश्न उपस्थित होतो की हा उतार धोकादायक आहे, तर हा रस्ता बांधताना कुणाच्याही का लक्षात आलं नाही. आता सातत्याने होणारे अपघात पाहून एक जे नेते आहेत किंवा प्रशासन आहे त्यांनी एक आता मार्ग सुचवला आहे की नरे ते रावेत असा 35 किलोमीटरचा जो उन्नत मार्ग आहे तो बनवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. 6,000 कोटींचा हा एकूण प्रकल्प असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी काल अर्थात बुधवारी मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरी यांची भेट सुद्धा घेतली आहे, परंतु हा मार्ग होण्यास अजून भरपूर कालावधी आहे. त्यासाठी अजून बरीच वर्ष जातील. तोपर्यंत जे अपघात आहेत ते पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, मनपा, PMRDA हे कसे रोखणार हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण 2022 साली एक उपाययोजना सुचवण्यात आली होती, तरी देखील महामार्गाच्या जे अपघात आहे त्यात कुठेही कमी झाल्याचं दिसून येत नाही. असाही जो अपघात झाला त्यानंतर प्रशासन जाग झालं आणि प्रशासनाने हालचाली केल्या, परंतु 6 दिवसानंतर सुद्धा येथे कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात आल्याचं दिसत नाही. आता तुम्ही बघू शकता की वरून जे गाड्या येतात त्या गाड्यांचा स्पीड किती आहे बघू शकता आणि याच रोडवर आता जो 60चा स्पीड होता तो 30
चा अर्थात प्रति तास 30 किलोमीटर असा जो वेग आहे तो करण्याचं ठरवलं आहे. परंतु या ज्या गाड्या आहेत त्या कुठेही प्रति तास 30 किलोमीटर वेगाने येताना दिसत नाहीत. त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतो की खरंच या रोडवर प्रति तास 30 किलोमीटर हा जो वेग आहे तो करणं शक्य आहे का? कारण आता तुम्ही बघू शकता की हा जो ट्रक आलेला आहे तो त्याचा स्पीड बघा, हा किमान 100 चा वेगाने तो जात असे असं दिसतंय. त्यामुळे आता अपघात झाल्यानंतर नेते जागे होतात, येतात, प्रशासन जागे होतं, तेवढ्यापुरत्या उपाययोजना केल्या जातात, पाहणी केली जाते. आताही उद्योग मंत्री उदय सामंत तिथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. बैठका होतात आणि त्यानंतर काहीही हाती लागत नाही. अपघात व्हायचे ते होत राहतात, लोकांचा मृत्यू व्हायचा ते होत राहतो. कोणाची आई जाते, कोणाचा वडील जातो, कोणाचा नवरा जातो, कोणाची बायको जाते किंवा कोणाचं लेकरूही जातं. त्यामुळे अपघात होत जातात, लोकांचा मृत्यू होत राहतो. परंतु नेते प्रशासन हे हिंमत असल्याचं अजूनही दिसत आहे.